My name is Omkar Anusha Ravare. I study in class 6. Today's topic is components of food. Food provide us nutrition. Food अन्न आपल्याला ताकद देते. Energy giving food. म्हणजे आपल्याला जे अन्न आपल्याला ताकद येण्यासाठी जे कोणतं अन्न खाल्लं पाहिजे. Food containing fats and carbohydrates are called energy giving food. Carbohydrate and fats जे खूप जास्त असेल ते अन्न आपल्याला खाल्लं पाहिजे. Body building food. Food contain proteins are called body building food. प्रोटीन जे अन्नामध्ये जास्त असते म्हणजे पल्सेस, व्हेजिटेबल्स, ग्रीन व्हेजिटेबल्स हे अन्न आपण खाल्ले पाहिजे. व्हेजिटेबल्स. प्रोटेक्टिव्ह फूड कंटेन विटामिन्स अँड मिनरल्स आर कॉल्ड प्रोटेक्टिव्ह फूड. फूड मध्ये विटामिन्स अँड मिनरल्स जास्त असले तर ते आपण अन्न खाल्लं पाहिजे. कार्बोहायड्रेट्स also known as such fats or carbohydrate proteins energy to the body. म्हणजे कार्बोहायड्रेट आपण जास्त खाल्लं तर आपली वजन वाढते. Simple carbohydrates, these are also known as complex of sugar. Sugar मध्ये जास्त कार्बोहायड्रेट असते. Complex carbohydrates, these are also known as simple sugar. Complex sugar provides slow energy. जर आपण शुगर खाल्ली तर ती आपल्याला स्लो एनर्जी म्हणजे जास्त ताकद देत नाही, थोडी ताकद देते. ॲज कंपेअर्ड टू सिंपल शुगर खाल्ली पाहिजे. प्रोटीन्स इज अ मायक्रोन्यूट्रिएंट दॅट आवर बॉडी नीड्स टू ग्रो अँड रिपेअर्स इटसेल्फ. म्हणजे जर आपण प्रोटीन्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स मायक्रोन्यूट्रिएंट जर आपण खाल्ले तर आपले इंजिनियर्स बरे होतात.